नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे। सिडकोने या गावांना R1, R2, R3 अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांनी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती। यामुळे गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी 10 गाव समिती आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि या प्रयत्नांना आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ दिले आणि अखेरीस सिडकोने गावांना त्यांची जुनी नावे परत देण्याचा निर्णय घेतला। सिडकोने पनवेल परिसरात होणाऱ्या विमानतळाच्या बांधणीसाठी चिंचपाडा, कोलीकोपर, पारगाव, ओवळे, कोंबडभुजे, उलवे यासारख्या भागातील जमिनी संपादित केल्या। जमिनी संपादित करताना त्यांना बोमतला म्हणून 22.5% प्रमाणे भूखंड देण्यात आले। नवी मुंबई विमानतळ उभारताना जी गावे विस्थापित झाली आहेत त्यांना सिडकोने भूखंड देऊन तेथे इमारती उभ्या राहिल्या। गावाचे गावपण जाते की काय असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडू लागला। मात्र गावांची ओळख कायम राहावी यासाठी सिडकोकडे मागणी करण्यात आली आणि त्या मागणीला आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ दिले। या संदर्भात सिडकोने महत्त्वपूर्ण निर्णय घेत गावांना आता त्यांची जुनी ओळख कायम ठेवली आहे।